नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राजकारणात मोठ्या उलथापालथ सुरू आहेत. राजकारण बदलत आहे. आज बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी वर्ष सुरू होतं. त्यानिमित्ताने ठाकरे कुटुंबाने, ठाकरे सेनेने मुंबईत एक कार्यक्रम घेतला आहे, षण्मुखानंद सभागृहात. त्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. 6 महिन्यापूर्वी निवडणूक युती करून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते. तेव्हाचं एकत्र येणं आणि आताच्या परिस्थितीत एकत्र येणं या जमीन आसमानचा फरक आहे. निवडणूक निकालानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेने शिंदे सेनेला सहकार्याचा हात दिला. आता कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय परिस्थिती अशी आहे, तिथे दोन्ही भाजप आणि शिंदे सेना म्हणजे भाजपचे 53 जण निवडून आले आहेत, भाजपचे 50 आले आहेत आणि शिंदे सेनेचे 53 लोक निवडून आले आहेत. बहुमतासाठी फक्त 62 नगरसेवक पाहिजेत. त्यामुळे या दोघांचीच युती सत्तेत येऊ शकते. परंतु कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे सेनेला मनसेच्या 7 नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे आणि शिंदेंनी तो घेतला आहे. म्हणजे भाजप आणि शिंदे सेना याच्यासोबत मनसे येऊन बसली आहे सत्तेत. म्हणजे आता महापालिकेत सत्ता यायची अजून, पण त्यासाठी ज्या गुलाढाली हालचाली आहेत त्यात मनसे शिंदे सेनेसोबत आली आहे. मनसे आणि शिंदे सेना अशी विचित्र युती महाराष्ट्राला पाहायला मिळते आहे. महापालिका निवडणुकीत शिंदे सेना भाजपसोबत होती आणि तिकडे दोन्ही ठाकरे बंधू या युतीच्या विरोधात होते. आता त्यातला एक पार्टनर म्हणजे मनसे शिंदे सेनेसोबत बसतोय एका महापालिकेत. त्यामुळे राजकारण पूर्ण ढवळून निघालं आहे, खळबळ आहे. म्हणजे आज कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे शिंदे सेनेसोबत बसली, उद्या मुंबईत ती बसू शकते. मनसेचे नेते शांताराम बाळा नांदगावकर तिथं म्हणाले की बाबा राजकारणात काही होऊ शकतं. काही होऊ शकतं. मुंबईतही मनसे येणार का इकडे भाजपसोबत शिंदे सेनेसोबत. म्हणजे एकूणच राजकारण तापलं आहे. शिंदे सेनेसोबत मनसे गेल्यामुळे संजय राऊत आणि ठाकरे सेना संतापली आहे. खुद्द उद्धव ठाकरे यांना ही युती पसंत आलेली नाही, मनसेचं हे वागणं पसंत आलेलं नाही. पण ते उद्धव ठाकरे काही बोललेले नाहीत. पण संजय राऊत यांनी आपला राग व्यक्त केला आहे की आमचा शिंदेना पाठिंबा नाही म्हणून. संजय राऊत बोलून मोकळे झाले. आता लोक आता या मनसे आणि शिंदे सेना यांच्या युतीवर जोरदार टीका होते आहे. परंतु यातला एक व्यवहारी भाग लक्षात घेतला तर राज ठाकरेंनी सुरुवातीलाच म्हणजे ही ठाकरे बंधू एकत्र आले तेव्हाच राज ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं एका कार्यक्रमात की आमची युती म्हणजे आम्हा भावांची युती ही फक्त निवडणुकीपुरती आहे.
महापालिका निवडणुकीपुरती. पण म्हणून पुढे कसंही वागायला तर स्वातंत्र्य राज ठाकरे घेऊ शकत नाहीत. म्हणजे त्याची रिॲक्शन वेगळी येईल, तशी उमटायला सुरुवात झाली आहे. पण आज जन्मशताब्दी वर्ष बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्ताने राज ठाकरेंनी आज एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी या कल्याण डोंबिवली महापालिकेतल्या युतीचा उल्लेख केलेला नाही, परंतु अप्रत्यक्षपणे ते थोडंफार आलेला संदर्भ आला आहे. राज ठाकरे म्हणतात की राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घ्यावी लागते. राज ठाकरे म्हणतात की राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घ्यावी लागते. मग लवचिक भूमिका याचा अर्थ काय? याचा संबंध, या वक्तव्याचा संबंध कल्याण डोंबिवलीतल्या युतीशी आहे का? शिंदेसोबत त्यांनी केलेल्या युतीशी आहे का? असे वेगवेगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. मग तसं होत असेल तर ठाकरे बंधूंनी केलेल्या युतीचं काय? ती युती मोडली का? ती युती किंवा इतिहास जमा झाली का? ठाकरे बंधूमध्ये दुरावा निर्माण झाला आहे का? ठाकरे ब्रँडचं काय झालं? मराठी माणसाचं काय होणार? वगैरे वगैरे असे आता प्रश्न वेगवेगळे चर्चेले जात आहेत. मुख्य मुद्दा आहे की दोन भावांमध्ये, दोन ठाकरे बंधूंमध्ये अविश्वासाचं वातावरण तयार झालं आहे काय? पण हा जो संशय होता, संशय कल्लोळ, तो काही अंशी दूर झाला आहे असं म्हणता येईल. कारण आज संध्याकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने मुंबईमध्ये जो कार्यक्रम ठेवला आहे शिवसेनेने, त्या कार्यक्रमाला दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत. सुरुवातीला राज ठाकरेंची तब्येत गडबड आहे, त्यामुळे त्यांचं येणं जाणं नक्की नव्हतं, परंतु आता राज ठाकरे येत आहेत अशी माहिती आहे. त्यामुळे दोन भाऊ आजच्या कार्यक्रमात काय बोलतात, कल्याण डोंबिवलीचा संदर्भ घेऊन बोलतात का, दोन भावांची युती त्या संबंधाने काय बोलतात, याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. कॉमेंट करा. नमस्कार.